Hello students, we'll continue our chapter called rotational dynamics. Okay. Now, in last lecture, we studied one derivation. Okay. Moment of inertia of a uniform disk. Okay. And a small concept called radius of gyration. ठीक है. Now, आज आपण एक खूप महत्वाचा पॉइंट शिकणार आहे. ओके. या चॅप्टर मधलं सगळ्यात इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आज शिकणार आहे आपण. ओके. आज आणि याच्या पुढच्या लेक्चरमध्ये दोन डेरिव्हेशन आहेत. द व्हेरी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन. सर त्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे, व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स, ते तुम्हाला लगेच नाही समजणार. ओके. बट दे आर रिअली इम्पॉर्टंट फॉर रोटेशनल मोशन. ओके. सो we'll start with the derivation, but before that I want to revise something. Okay, now listen carefully. When I taught you the definition of moment of inertia, okay, त्यावेळेस मी तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवला होता. पहिला फॉर्म्युला होता I is equal to summation of mi ri square, summation of mi ri square, where I takes values from 1 to n. Okay, I takes values from 1 to n. हा फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवला होता. ओके. पण सायमल्टेनियसली मी तुम्हाला अजून एक फॉर्म्युला शिकवला होता. I is equal to integration of r square into dm. Okay. So for moment of inertia I taught you two formulas. Okay. Now these two formulas are not different formulas. हे वेगवेगळे फॉर्म्युले नाहीये. ओके. नीट बघा. इथे आहे मास आणि डिस्टन्स स्क्वेअर, इथे पण आहे मास आणि डिस्टन्स स्क्वेअर. ओके. हा पण डिफरन्स काय रे, हिअर देयर इज इंटिग्रेशन अँड हिअर देयर इज समेशन. ओके. मग हा फॉर्म्युला कधी वापरायचा? वी यूज दिस फॉर्म्युला व्हेन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज नॉट युनिफॉर्म. So this formula is used for non-uniform mass distribution. तुम्हाला आठवत असेल कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन. आपण मास घेतले होते m1, m2 असं mn पर्यंत घेतलं होतं आपण. म्हणजे मास सेम नव्हतं ना, मग तेव्हा आपण समेशनचा फॉर्म्युला युज केला. पण जर का बॉडीमध्ये सेम मास डिस्ट्रीब्युशन असेल, सगळ्या पार्टिकलचं मास सेम असेल dm, then we can go for integration. So this integration formula is used for uniform distribution and summation formula is used for non-uniform distribution. ठीक आहे. आता जे फर्स्ट डेरिव्हेशन आपण बघितलं होतं रोटेशनल मध्ये कायनेटिक एनर्जीचं, दॅट वॉज नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. दॅट्स वाय वी यूज समेशन. पण आज जे मी तुम्हाला डेरिव्हेशन किंवा थिअरम शिकवणार आहे, इन दॅट देयर इज अ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. देअरफॉर वी आर गोइंग टू यूज दिस इंटिग्रेशन फॉर्म्युला. ओके. पहिल्यांदा हे लक्षात ठेवा, मी मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन नाही चेंज केली किंवा फॉर्म्युलामध्ये चेंजेस आहेत, पण ते काय आहेत, समेशनच्या जागी इंटिग्रेशन आहे. पण त्याचं कारण कळलं का? बिकॉज देयर इज अ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. ओके. सो वेन टुडे विल बी डुईंग डेरिव्हेशन, वी विल कन्सिडर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. ओके. आता नाउ व्हाट इज द नेम, ओके, ऑफ द डेरिव्हेशन विच वी आर गोइंग टू स्टडी. ओके. नाउ बेसिकली इट्स अ थिअरम. ओके. नाव त्याचं theorem of parallel axis. Theorem of parallel axis. ठीक है. Now you all know that what do you mean by theorem? Okay. आता ज्यावेळेस तुम्ही थिअरम किंवा प्रिन्सिपल असा शब्द वापरता तेव्हा त्याला एक अर्थ असतो. ओके. थिअरम तुम्ही जॉमेट्रीमध्ये शिकला. ओके. यू लर्न थिअरम्स इन जॉमेट्री. मग जॉमेट्रीमध्ये तुम्ही थिअरम म्हणजे काय असतं रे, एव्हरी थिअरम हॅज वन स्टेटमेंट. ओके. अँड दॅट स्टेटमेंट इज युनिव्हर्सली करेक्ट. ओके. म्हणजे जसं तुम्ही मॅथ्समध्ये जॉमेट्रीमध्ये थिअरम शिकला असाल, समेशन ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. मग तुम्ही कुठलाही ट्रायंगल घ्या जगातला, त्या तिघांची अँगलची समेशन किती असणार? 180. मग हे झालं स्टेटमेंट. सो थिअरम हॅज समथिंग विच इज युनिव्हर्सली करेक्ट और युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. ओके. मग आपण काय करतो, आपण आपल्या स्टेटमेंटला प्रूफ करतो. ओके.
जे काही तुम्ही स्टेटमेंट बोलताय, जसं पायथागोरस थिअरम आहे, ओके, वन साइड स्क्वेअर प्लस अनदर साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर, हे स्टेटमेंट आहे त्याचं. मग ह्याला आपण प्रूव्ह करतो बाय मॅथमॅटिकल मेथड्स. ओके, मग त्यात डायग्राम असते, गिव्हन असतं, टू प्रूव्ह असतं, कन्स्ट्रक्शन असतं आणि शेवटी प्रूफ असतो. ओके, म्हणजे थिअरम प्रूव्ह करायची एक पद्धत आहे. ओके, मग आपण तेच करणार आहे. मी तुम्हाला थिअरम प्रूव्ह करून दाखवणार आहे. ओके, पण दिस थिअरम इज युज्ड इन रोटेशनल मोशन. ओके, नाव दरवेळेस थिअरमच्या सुरुवातीला स्टेटमेंट असतं. ओके, मग स्टेटमेंटवरनं आपल्याला कळतं की आपल्याला काय प्रूव्ह करायचंय. ओके, पण वी आर गोइंग टू अप्रोच डिफरंटली. ओके, आपण थोडा डिफरंट अप्रोच करणार आहे. मी काय करणार आहे, मी तुम्हाला स्टेटमेंट सुरुवातीला सांगणार नाही. ओके, मी तुम्हाला सांगणार की आपल्याला करायचंय काय. ओके, अँड वी विल फॉलो दॅट. ओके, विल कीप ऑन फॉलोइंग दॅट. जे आपल्याला करायचंय ते आपण फॉलो करत राहू आणि मग शेवटी आपल्याला एक इक्वेशन मिळेल, त्याच्यावरून आपण स्टेटमेंट तयार करू. ओके, तुमच्या बुकमध्ये पण असंच केलंय, स्टेटमेंट शेवटी दिले. ओके, याच्या अगोदर स्टेटमेंट पहिल्यांदा देत होते, पण मी तरी पण ते शेवटीच शिकवत होतो, कारण स्टेटमेंट पार्ट करून फायदा नाही, स्टेटमेंट समजलं पाहिजे. ओके, सो विल स्टार्ट विथ दॅट. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट आय एम गोइंग टू डू, आय एम गोइंग टू ड्रॉ अ डायग्राम. ओके, सो टेक अ रिजिड बॉडी. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय घेतली आपण, एक रिजिड बॉडी. ओके, so the first and the most important thing which we took was a rigid body. ठीक है, now in this rigid body there are particles, खूप सारे पार्टिकल आहेत. ओके, कैपिटल M is the mass of body. इथे मी लिहितो, what is capital M? Mass of rigid body. पूर्ण बॉडीचं मास कॅपिटल M. पण ह्याच्या आतमध्ये पार्टिकल्स आहेत ना. ओके, dm इज द मास ऑफ इच पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलचं मास किती आहे रे, dm. ओके, इट मीन्स देर इज अ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. ठीक आहे, कॅपिटल M इज द मास ऑफ टोटल बॉडी, dm इज अ मास ऑफ इच पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलचं मास आहे dm. ठीक आहे, आता जर प्रत्येक पार्टिकलचं मास dm आहे, ओके, इफ एव्हरी पार्टिकल हॅज मास dm, इट मीन्स देर इज अ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. आताच अगोदर मी रिवाइज केलं, वेन देर इज अ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फॉर इनर्शिया वी आर गोइंग टू यूज इंटिग्रेशन फॉर्म्युला. ओके, अँड फॉर नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन वी यूज समेशन फॉर्म्युला. ठीक आहे, पुढे. ओके, नाव याच्या आतमध्ये किती पॉइंट्स आहेत, इन्फायनाइट पॉइंट्स आर देयर. ओके, what is axis of rotation? Axis of rotation is an imaginary line, okay, which we draw through our body, around which body rotates, right? आता जर का आपण axis of rotation काढायचा म्हटला तर तो आपण कुठूनही काढू शकतो. ओके, we can draw axis of rotation from any point, center किंवा साइड, कुठूनही काढू शकतो. ओके, so what I'll do, I will take one point. Okay, घेतला, and I'm going to label the point as O. ओके, एक असंच कुठेही रॅन्डम तुम्हाला हवा तिथे एक पॉइंट घेतला मी आणि त्या पॉइंटला नाव काय दिलं, O, and I'm going to draw an axis passing through O. ओके, बघा इकडे ऑरेंज कलरनी काढतोय मी. ओके, ठीक आहे, सो त्या रिजिड बॉडीमध्ये एक पॉइंट घेतला मी, त्या पॉइंटला नाव दिलं O. ओके, and I drawn an axis which is passing through point O. We will label the axis as M O P. तुमच्या बुक मधलेच लेबल फॉलो करते. M O P is the name of axis. चालेल. ओके, एक बॉडी घेतली, बॉडीमध्ये एक पॉइंट घेतला रॅन्डमली, त्या पॉइंटला O नाव दिलं, त्यातून एक ऍक्सिस पास केला. द नेम ऑफ द ऍक्सिस इज MOP. इट मीन्स आवर बॉडी इज गोइंग टू रोटेट लाईक दिस. ठीक आहे, सो या ऍक्सिस भोवती बॉडी रोटेट होणार आहे. क्लिअर. ओके, काय केलं समजलं, एक रिजिड बॉडी घेतली, त्या बॉडीच्या एका पॉइंट मधून एक ऍक्सिस ड्रॉ केला. ओके, इथपर्यंत काय इश्यू आहे, आता पुढे बघा. ओके, now if I ask you
फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस. बघा तुम्हाला टार्गेट दिलं मी. काय तुमचं टार्गेट? यू हॅव टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं ते मी सांगून टाकलं की फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. ठीक आहे, आपण त्याला एक नाव देऊ, त्याला आपण नाव देऊ IO. विल लेबल इट एज I. ओके, इकडे बघा, त्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण नाव देऊ IO. ओके, सो तुम्हाला काय काढायचं, तुम्हाला IO चं इक्वेशन काढायचे. IO इज I स्टँड्स फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. O का लिहिलं इथे बिकॉज इट इज पासिंग थ्रू पॉइंट O. ठीक आहे, ओके. सो नाउ एव्हरीबडी नोज ओके व्हॉट वी हॅव टू डू. ओके, आपल्याला काय करायचं हे सगळ्यांना कळलेलं आहे आता. वी हॅव टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O. आपलं टार्गेट कळलं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. काल आपण डिस्कचा काढला होता, रिंगचा तुम्हाला मी डायरेक्ट सांगितलं होता, तसं आपल्याला आता या ऍक्सिसचा आणि या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. ओके फाईन. ओके, सो आता आपले ठरलेले काय करायचे ते. ओके, नाउ देर इज वन कन्स्ट्रक्शन. बघा थिअरम सारखंच चालू आहे. तुम्हाला मी काय प्रूफ करायचं किंवा काय काढायचं ते सांगितलं. ओके, आता कन्स्ट्रक्शन. देर इज वन कन्स्ट्रक्शन. नाउ व्हॉट इज दॅट कन्स्ट्रक्शन? लिसन केअरफुली. ओके, नाउ वी ऑल नो दॅट एव्हरी बॉडी हॅज अ पॉइंट वेअर होल मास ऑफ बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. प्रत्येक बॉडीत असा एक पॉइंट आहे जिथं अख्ख्या बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं. बरोबर आहे, आपण त्याला लेबल करतो सेंटर ऑफ मास. ओके, सो आय विल लोकेट द सेंटर ऑफ मास. नाउ दिस पॉइंट इज माय सेंटर ऑफ मास. ठीक आहे, आणि त्याला आपण C लेबल करू. ओके, सो C इज माय सेंटर ऑफ मास. चालेल. ओके, प्रत्येक बॉडीमध्ये असा एक पॉइंट असतो जिथे अख्ख्या बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट होतो. वी लेबल दॅट पॉइंट ॲज C. ठीक आहे, नाउ लिसन केअरफुली कन्स्ट्रक्शन. ड्रॉ ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ओके, नीट ऐका. ड्रॉ ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड पॅरलल टू युअर ओरिजिनल ऍक्सिस. कन्स्ट्रक्शन कळलं का? ड्रॉ ऍक्सिस passing through center of mass and parallel to the original axis. Original म्हणजे जो आपण अगोदर काढला तो. ठीक आहे, सो आय विल ड्रॉ द ऍक्सिस. पे अटेन्शन. ठीक आहे, बघा आपण अजून एक ऍक्सिस काढला जो कुठून गेला, सेंटर मधून गेला, पण तो या फर्स्ट ऍक्सिसला काय आहे, पॅरलल आहे, आणि म्हणून आपल्या थिअरमचं नाव आहे थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. आता नावाचा अर्थ कळला. द नेम ऑफ द थिअरम इज थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस बिकॉज व्हॉट एव्हर कन्स्ट्रक्शन वी आर मेकिंग दॅट ऍक्सिस इज पासिंग थ्रू सेंटर अँड पॅरलल टू आवर ओरिजिनल ऍक्सिस. ओके, याला पण नाव देऊ आपण, याला नाव देऊ आपण ACB. सो इथे नाव आहे ACB. That is the name of the axis ACB. ओके, आता इमॅजिन करा ही बॉडी इथे पण रोटेट होणार आहे. ओके, सो एका वेळी दोन ऍक्सिस आहेत का? नाही, एका वेळी दोन ऍक्सिस नाहीयेत. आपण एक कन्स्ट्रक्शन करतोय कारण आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची. ओके, सो दिस इज कन्स्ट्रक्शन, ऍडजस्टमेंट करतोय आपण एक. ओके, एका वेळी दोन ऍक्सिस नसतात बॉडी एका वेळी एकाच ऍक्सिस भोवती रोटेट होते. ओके, हे आपलं डेरिव्हेटिव्ह किंवा डेरिव्हेशन पर्पज साठी चालू आहे. ठीक आहे, सो आता जर का ऍक्सिस इथून गेला O मधून, ते इनर्शिया किती होता? IO ना. बट इमॅजिन करा ऍक्सिस इथून गेला, ते इनर्शिया किती असेल? IC. ओके, सो IC इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. IO is moment of inertia of body about an axis passing through point O, which is any point. O हा any point आहे, C हा any point नाहीये. C is a center of mass. ओके, आणि आपल्याला any point चा इनर्शिया काढायचं आहे.
ओके, क्लिअर? इथपर्यंत समजलंय? काय करायचंय कळलं आपल्याला? आपल्याला काढायचं आहे आय ओ. आपण कन्स्ट्रक्शन मध्ये कोण काढला? आय सी, म्हणजेच ऍक्सेस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ओके, आता तुम्हाला इथे दिसत असेल दोन ऍक्सिस मध्ये डिस्टन्स आहे ना? दोन ऍक्सिस एकमेकाला पॅरलल आहेत आणि दोघांमध्ये डिस्टन्स पण आहेत. ओके, सो विल लेबल दॅट डिस्टन्स ऍज एच. सो दोन ऍक्सिस मधलं अंतर किती आहे? एच. सो व्हॉट एच स्टँड्स फॉर? परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॅरलल ऍक्सिस. What is H? Perpendicular distance between parallel axes. Capital M, mass of the body. H, perpendicular distance between parallel axes. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन संपलेलं नाहीये. अजून एक कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचंय, पण हे कन्स्ट्रक्शन समजलं, हे महत्वाचं कन्स्ट्रक्शन आहे आणि याच्यामुळे नाव पण जस्टिफाय होते. वी आर जस्टिफाइंग द नेम पॅरलल ऍक्सिस. ओके, नाव इन दिस बॉडी देयर आर हाऊ मेनी पार्टिकल्स? देयर आर मेनी पार्टिकल्स. भरपूर पार्टिकल्स आहेत. ओके, नाउ टेक एनी वन ऑफ देम. कुठला तरी एक पार्टिकल घेऊ आपण. ओके, सो मी इकडे इकडे या पॉइंटवर गेलो. ओके, आणि या पॉइंटला लेबल केलं डी. ओके, आणि इथे एक पार्टिकल आहे, त्याचं मास किती आहे? डीएम. टेक एनी 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 पार्टिकल इन द बॉडी. कुठला पण एक पार्टिकल घ्या. ओके, ठीक आहे. आता मी काय करतोय बघा, या बॉडीमध्ये किती पार्टिकल्स आहेत रे? भरपूर. पण हा पार्टिकल आहे डीएम, आहे ना डीएम? ओके, सो नाउ आय एम गोइंग टू राईट डाऊन फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा आपल्याकडे किती ऍक्सिस आहेत? दोन. दोन्ही ऍक्सिस एका वेळी प्रेझेंट आहेत का? नाही. बॉडी एका वेळेस एकाच ऍक्सिस भोवती रोटेट होईल. सो इमॅजिन दिस ऍक्सिस, फर्स्ट ऍक्सिस. चालेल? ओके, अँड दिस इज सेकंड ऍक्सिस. फाईन. सो राईट नाउ कन्सिडर दिस ऍक्सिस. सेंटर मधून ऍक्सिस चाललाय. ओके, ऍक्सिस कडून चाललाय सेंटर मधून. मास किती आहे? डीएम. दोघांमधलं अंतर किती रे? डीसी ना. इनर्शियाचा फॉर्म्युला काय होता? जनरल फॉर्म्युला काय होता रे इनर्शियाचा? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. आता तुम्ही म्हणाल सर इंटिग्रेशन का वापरताय? कारण डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म आहे ना. ओके, मग आपण आता फॉर्म्युला अप्लाय करू. चला, आय सी. बघा या ऍक्सिसला अप्लाय करतोय. या ऍक्सिस साठी मास किती आहे रे? डीएम. म्हणजे मी इथं काय लिहिणार? इंटिग्रेशन ऑफ डीएम. दिला. आता डिस्टन्स, काय डिस्टन्सचं नाव? डीसी. पण डीसीचं काय करायला लागेल? स्क्वेअर. ओके, सो व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? नीट आहे का? Moment of inertia about an axis passing through center of mass. Passing through center of mass, IC is equal to integration of dc square into dm. Clear? समजलं? Okay. So this is moment of inertia for this axis. Okay. Now forget this axis. विसरून जावा हा axis. Okay. तो axis 2 मिनिटं विसरून जावा. Okay. दुसरा axis घ्या. आता हा axis विसरून जावा. आता हा ऍक्सिस इमॅजिन करा. बॉडी तर तीच आहे, ऍक्सिस बदलला. ओके, त्यामुळे फॉर्म्युला बदलणार. आता या पॉइंटचं नाव काय? ओ. मग इथला इनर्शिया किती आहे? आय ओ. इंटिग्रेशन. ठीक आहे, मास तेच डीएम. आता डिस्टन्स, आता या ऍक्सिस पासून याचं अंतर ना. काय अंतर? ओडी. क्लियर? ओके, सो व्हाट इज इंटिग्रेशन अबाउट दिस एक्स? सॉरी, व्हाट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एक्सिस? इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर इंटू डीएल. व्हाट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एक्सिस? इंटिग्रेशन ऑफ डीसी स्क्वेअर इंटू डीएल. ओके, फॉर्म्युला कळला. मी हे सुरुवातीलाच परत रिवाइज करून घेतलं होतं. ओके, नाव देर इज मॅथमॅटिक्स. ओके, आता पूर्ण मॅथमॅटिक्स आहे. ओके, पण अजून एक कन्स्ट्रक्शन राहिलंय. हे बघा, मी सुरुवातीला सगळे कन्स्ट्रक्शन करून नाही घेतले, जशी गरज पडेल तसे कन्स्ट्रक्शन केले. ओके,
Now there is one more construction. Now what is that construction? Listen carefully. Yeah? Extend OC. बघा. Extend OC. Okay? And from point D, draw perpendicular on extended OC. Extended OC वर D मधून काय काढा? परपेंडिक्युलर. काढला आणि त्याला नाव द्या N. ओके, काय केलं परत एकदा सांगतो. एक्सटेंड OC. ओके, extend OC and from point D draw perpendicular on extended OC. Okay, so DN is perpendicular to extended OC. Okay, ते लिहून टाकतो मी. DN is perpendicular to extended OC. Okay, ठीक आहे. कन्स्ट्रक्शन कळलं. So this was the final construction. आता आपल्याला त्या डायग्रामला काही करायचं नाही. ओके, डायग्राम पूर्ण झाली आपली. आता सगळ्या मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत, पटापट येणार आहेत आपल्याला. ओके, बघा इकडे आता काय रे, IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OD स्क्वेअर इंटू DN. ओके, देयर इज नो प्रॉब्लेम इन दॅट. बघा आता IO इज इक्वल टू, नीट बघा, इंटिग्रेशन OD स्क्वेअर. आता नीट बघा, ODN. If you look at ODN, okay, it is a right angle triangle. आहे आणि OD हा हायपोटेनियस आहे. सो हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. म्हणजेच OD स्क्वेअरला काय लिहू शकतो आपण? ON स्क्वेअर प्लस TN स्क्वेअर इंटू DM. चालेल, काय केलं कळलं? ओके, सो व्हॉट इज OD स्क्वेअर? OD स्क्वेअर इज ON स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. तुम्हाला अजून सिम्प्लिफाय करायचं असेल, ठीक आहे, आता राहू दे, नंतर सिम्प्लिफाय करू. Just we'll put both the brackets. ON square plus DN square into DN. ठीक है, पुढे IO is equal to integration of DN square ला मी हात नाही लावणार. DN square ला हात नाही लावणार. हा ब्रॅकेट पण तसाच ठेवला, बाहेर DM पण लिहिला. ठीक आहे, ज्या गोष्टी बदलत नाहीत ना त्या पहिल्या लिहून घेतल्या. आता ह्याच्याकडे लक्ष द्या. कोण आहे हा? ON. नीट बघा, ON. ओके, OCN आर कोलिनियर पॉइंट्स. सो ON ला म्हणू शकतो ना मी OC प्लस CN ब्रॅकेट स्क्वेअर. काय केलं? ON ला काय लिहिलं मी? OC प्लस CN. ON च्या जागी लिहिलं OC प्लस CN ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, simplify this. IO is equal to integration of A plus B bracket square, मैथ से OC square plus 2OC into CN plus CN square, केला ओपन ब्रॅकेट, प्लस DN square ब्रॅकेटच्या बाहेर DM. चालेल, इथून सगळ्या मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. हे खूप समजायला सोपं आहे. ओके, आता OC स्क्वेअर प्लस 2OC इंटू CN प्लस CN स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. नाउ पे अटेन्शन, नीट बघा काय करतोय मी. ओके, इंटिग्रेशन ऑफ OC स्क्वेअर तसाच लिहिला प्लस 2OC इंटू CN. फाइन, ठीक आहे. बाहेर कोण रे? DM. ठीक आहे, काही चेंज केला नाही. आता या दोघांकडे लक्ष द्या. काय रे? CN स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. चला डायग्राम मध्ये या. CN स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. अरे हा पण एक राईट अँगल ट्रायंगल आहे ना.
So this is also right angle triangle. So cn square plus dn square, side 1 square plus side 2 square is hypotenuse square. म्हणजेच कोण? dc square. समजलं? So cn square plus dn square ला काय लिहून टाकलं मी? dc square. Got it? समजलं? सगळ्या स्टेप समजतायत? काय होतं रे इथे ओडी स्क्वेअर. ओडी हायपोटेनियस आहे ना, मग ओडीला काय लिहिलं? ओएन स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअर लिहिलं. मग ओएन ला काय लिहिलं? ओसी प्लस सीएन ब्रॅकेट स्क्वेअर. सो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर यूज केला. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअर. सीएन स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअरला काय लिहून टाकलं आपण? डीसी स्क्वेअर. ठीक आहे, फाईन. ओके, आता आय ओ इज इक्वल टू, बघा हे बघा प्लसचं साईन आहे ना, 3 टर्म्स आहेत, 1 2 3 आणि प्लसचं साईन आहे. सो डीएम प्रत्येकाला डिवाइड होईल. इंटिग्रेशन सेपरेट करा. इंटिग्रेशन ऑफ ओसी स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ 2oc इंटू सीएन डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ डीसी स्क्वेअर डीएम. चालेल? ओके, ठीक आहे. आय ओ इज इक्वल टू, नाउ ओसी. ओसी हे डिस्टन्स किती आहे? एच. ते बदलणार आहे का रे? नाही. हा, ते कधी बदलेल? जेव्हा तुम्ही हा ऍक्सिस बदलता, कारण हा तर सेंटरच आहे. दिस इज द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. हा नाही बदलणार. मग ओसी हे अंतर कधी बदलेल? जेव्हा तुम्ही हा बदलताल. ओके, म्हणजे एच इज अ कॉन्स्टंट. सो ओसी स्क्वेअर इज एच. OC square is h ना, but h is a constant, so h goes out. h square integration dm. चालेल? प्लस परत एकदा नीट बघा, OC म्हणजे h ना. ओके, सो 2 आणि h, 2 आणि h कॉन्स्टंट बाहेर गेला. इंटिग्रेशन ऑफ cn इंटू dm प्लस बघा फर्स्ट इक्वेशन. बघा फर्स्ट इक्वेशन. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ dc स्क्वेअर dm? IC. कळलं? समजलं? इथपर्यंत कळलं? बघा परत सांगतो. ओसी म्हणजे एच आहे ना, ओसी हे अंतर एच आहे. सो कॉन्स्टंट आहे, तो बाहेर गेला. एच स्क्वेअर कोण राहिलाय? डीएम. 2oc म्हणजे 2h कॉन्स्टंट बाहेर गेला. इंटिग्रेशन ऑफ सीएन डीएम प्लस आयसी. डीसी स्क्वेअर डीएम इज आयसी, जे आपण सुरुवातीलाच बघितलं. ओके, नाव आपल्याला जागा कमी आहे त्यामुळे मी तसं करतोय. ओके, लक्ष द्या. Look, concentrate on middle term. Okay, but integration of cn dm is equal to, आता नीट आहे का? हा महत्वाचा पार्ट आहे आणि हा 11वीत झालेला आहे. ओके, तुमच्या पुस्तकात त्याचं एक्सप्लेनेशन वेगळं दिलंय. थोडंसं सिंपल सांगतो मी तुम्हाला. ओके, एनसी, सीएन किंवा एनसी काही म्हणा. सीएन इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट एन फ्रॉम सेंटर ऑफ मास. बरोबर आहे? ओके, इट इज अ डिस्टन्स ऑफ पॉइंट एन फ्रॉम सेंटर ऑफ मास. एनी मास डिस्ट्रीब्युशन, ओके, इज सिमेट्रिक अबाउट द सेंटर ऑफ मास. लक्षात ठेवा, सेंटर ऑफ मासच्या आजूबाजूला असलेलं कुठलंही डिस्ट्रीब्युशन हे सिमेट्रिक असतं. ओके, आणि त्यावेळेस इंटिग्रेशन 0 येतं. ओके, कारण तो सेंटर ऑफ मास आहे. राईटला जेवढं मास आहे तेवढं लेफ्टला आहे, मग ते एकमेकांना कॅन्सल करतात. Therefore, any mass distribution about the center of mass is always symmetric. Therefore, it is 0. So, what is integration Cn into dm? 0. कळलं? ओके, ते इंटिग्रेशन 0 आहे. ओके, आणि रिझन काय लिहायचं? एकच वाक्य लिहायचं. तुमच्या बुक मधलंच वाक्य सांगतो. मास डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिक अबाउट द सेंटर ऑफ मास. Thus, from the definition of center of mass, इंटिग्रेशन ऑफ सीएन डीएम इज इक्वल टू 0. कळलं? चला आता सबस्टिट्यूट करा. ओके, आता पटापट होणार. इथे काय? आय ओ इज इक्वल टू एच स्क्वेअर. ओके, आता नीट बघ. इथे काय आहे रे? इंटिग्रेशन ऑफ डीएम. डीएम कोण होता रे? एक मास होता ना, एक छोटासा मास आहे ना डीएम. इंटिग्रेट करा सगळे डीएम. डीएम 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 डीएम, कलेक्ट ऑल द डीएम टुगेदर. What you will get? You will get total mass. And total mass काय आहे? m. M. So what is integration of dm? M.
प्लस 2h इंटू 0 का 0 इकडे बघा इंटिग्रेशन ऑफ सी एंड डीएम 0 प्लस IC. ओके ठीक आहे. फायनल आन्सर बघा काय आलं आपलं IO इज इक्वल टू 2h इंटू 0 0 IC प्लस MH स्क्वेअर. काय नाही फक्त ही टर्म मी पुढे लिहिली ही पहिल्यांदा लिहिली. सो तुम्हाला मी काय बोललो होतो काय काढायचं आपल्याला कुणाचं इक्वेशन काढायचं होतं आपल्याला काढायचं होतं IO चं इक्वेशन. काढलं का काय आलं इक्वेशन IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. क्लिअर समजलं. सो IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. दिस इज कॉल्ड थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. ओके ठीक आहे. आता स्टेटमेंट राहिलं. ओके स्टेटमेंट पार्ट करायचं नाही. देर इज नो नीड टू लर्न द स्टेटमेंट. स्टेटमेंट इथे बघून लिहिता आलं पाहिजे. ओके बघा आता मी सांगतो तुम्हाला स्टेटमेंट. मी दोन ते 3 वेळा स्टेटमेंट सांगणारे हळूहळू नीट ऐका शांतपणे. ओके नीट बघा. पहिल्यांदा मला सांगा IO कोण आहे. IO इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O. कोण आहे O एनी पॉइंट. IC काय IC इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. M काय मास ऑफ द बॉडी. H काय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. सगळ्या शब्दांचे अर्थ कळले. आता स्टेटमेंट ऐका. ओके मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी moment of inertia of a rigid body about any axis. O कोण आहे एनी पॉइंट ना. O इथंच घ्या ना इथं घ्या इथं घ्या इथं घ्या कुठेही घ्या. परत एकदा ऐका. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट इज इक्वल टू सम ऑफ moment of inertia passing through center of mass. Moment of inertia passing through center of mass and product of mass of rigid body and square of perpendicular distance between two parallel axes. Okay, this is statement. आता मी पूर्ण सांगतो नीट ऐका. Moment of inertia of rigid body about any axis is equal to sum of moment of inertia passing through center of mass and product of mass of rigid body and square of perpendicular distance between two parallel axes. This is the statement. Okay ते इक्वेशन बघून स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे आपल्याला. ते पाठ करायची गरज नाहीये ते बघून लिहिता आलं पाहिजे. ओके काय सांगतो तो तुम्ही कुठेही एक पॉइंट घ्या तिथून ऍक्सिस काढा त्याचा जो इनर्शिया असतो that is equal to sum of inertia passing through center of mass and product of mass of body into square of perpendicular distance between two parallel axes. Okay हे स्टेटमेंट लर्न झालंच पाहिजे कारण हे खूप महत्वाचं आहे. मी याच्या पुढच्या लेक्चरला म्हणजे नेक्स्ट लेक्चर नंतर याचा यूज कसा करायचा ते तुम्हाला शिकवणार आहे कारण हे खूप महत्वाचं आहे. ओके परत एकदा स्टेटमेंट सांगतो ऐका लास्ट टाइम. Moment of inertia of a body about any point that is O is equal to sum of moment of inertia passing through center of mass and product of mass of rigid body and square of perpendicular distance between two parallel axes. Okay, so this is called theorem of parallel axis. Okay, मी सगळ्या मॅथमॅटिकल स्टेप्स तुम्हाला डिटेल मध्ये शिकवल्या. ओके तरी काही डाऊट असेल मला इन्फॉर्म करा मी परत एकदा सांगेल तुम्हाला. ओके कारण हे खूप महत्वाचं आहे. याचा यूज करता आला पाहिजे त्यासाठी ते स्टेटमेंट कळलं पाहिजे. ओके ठीक आहे. सो टुडे वी लर्न वन व्हेरी इंपॉर्टंट थिअरम कॉल्ड थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. ओके टुमॉरो वी आर गोइंग टू लर्न सेकंड थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. ओके ठीक आहे. सो गो थ्रू दिस इज व्हेरी इंपॉर्टंट. ओके सो फॉर टुडे वी विल स्टॉप हियर. थँक यू.